स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील जबाबदारीतून शिक्षकांना मुक्त ठेवा। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची नोंदणी आणि अन्न सुरक्षेशी संबंधित वैधानिक जबाबदारी मुख्याध्यापक व शिक्षकांवर सोपविण्यात येऊ नये अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेने केली आहे। याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित प्रशासनाला निवेदन देत मुख्याध्यापक आणि शिक्षकांना या वैधानिक जबाबदारीतून मुक्त ठेवण्याची मागणी केली। शिक्षकांचे प्रमुख काम विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे असून पोषण आहार योजनेतील प्रशासकीय व अन्न सुरक्षा विषयक जबाबदाऱ्यांमुळे शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत असल्याचे संघटनेने नमूद केलेले आहे। त्यामुळे योजनेची अंमलबजावणी करताना स्वतंत्र यंत्रणेमार्फत नोंदणी, अन्न सुरक्षा आणि संबंधित वैधानिक जबाबदाऱ्या पार पाडाव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेने केली असून त्या संदर्भात आज रोजी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक आणि मुख्याध्यापकांमार्फत मध्यान्ह भोजन योजना अनेक वर्षापासून यशस्वीरित्या राबवली जाते आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ही योजना आज अखेरपर्यंत राबवली जात आहे। परंतु शासनाचं नुकतंच एक परिपत्रक आलं आहे की खाजगी याच्या जसा ॲक्ट आहे हॉटेलच्या रजिस्ट्रेशनप्रमाणे त्याप्रमाणे मुख्याध्यापकांच्या नावाने ते रजिस्ट्रेशन करायचे, तर राज्यस्तरावरून या गोष्टीला विरोध झालेला आहे आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ आणि सर्व एकीकृत शिक्षक संघटना यांनी या गोष्टीवरती बहिष्कार टाकण्याचं ठरलेलं आहे। तर त्या पद्धतीचं निवेदन आम्ही महाशय जिल्हाधिकारी महोदय यांच्यामार्फत मुख्यमंत्री संबंधित शासनाचे मंत्री यांच्यापर्यंत ते निवेदन पोचायला पाहिजे, ते निवेदन दिलेलं आहे। त्याचप्रमाणे महाशय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे आणि महाशय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद धुळे यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे। पुढील राज्यसंघ ज्याप्रमाणे सांगेल राज्यस्तरावरून जो निर्णय होईल त्या पद्धतीने आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये प्राथमिक शिक्षण वाटचाल करते।